हॅलो फ्रेंड्स, तर आद्विकची गुड मॉर्निंग झालेली आहे. तर आद्विकला खूप जास्त प्रमाणात म्हणजे कफ झालेला आणि खूप त्याची तब्येत आता म्हणजे खूप खराब होते. खूप आजारी आहे आद्विक सध्याच्याला. त्याच्यामुळे तो खूप जास्त प्रमाणात चिडचिड करतो. तर आता खूप छान असं बघा मॉर्निंग झालेली आहे. आम्ही मस्त असा व्हिडिओ काढतो आणि बघा आता मागच्या साईडनं त्याच्या पप्पाची एंट्री झालेली आहे. तर आता आद्विकला घोडा खेळायची इच्छा होती. मग त्याला मी लेपाट्यावरनं घोडा काढून दिला. मग तो घोडा खेळत बसला. आणि त्याच्यानंतर मग बघा कसं घोडा फिरवला. मग गेला गाड्यांपाशी. आद्विकला ना खरं सांगते खूप जास्त प्रमाणात गाड्यांचं ना खूप वेड आहे. आद्विकला खूप लागतात गाड्या घोडून काय बोलायचंच काम नाही. तर मी आद्विकचे हातपाय वगैरे धुतलेले. मग अंग ओलं होतं, पुसायचं होतं. तर आद्विक काय माझ्याजवळ आलाच नाही, कारण त्याला अंग पुसणं तो मेकअप पण हे त्याला खूप इरिटेड होतं. त्याच्यामुळे तू बघा आलाच ना. मग शेवट कसं तर हे करून त्याला हँडल करावं लागतं. शेवट पोरगं आहे नाही का. मग नंतर ना बघा मग मी त्याचा मेकअप वगैरे करायला मग पावडरचा डबा वगैरे घेतला. ते गोष्ट त्याला दिसली तर तो लागला माझ्याकडं असं मारा मुशिकत बघायला. खूप डेंजर बघतो आद्विक. नंतर मग हातपाय धुतलेले. मग मस्तपैकी त्याला असं रेडी वगैरे केलं, मेकअप वगैरे बॉडी लोशन वगैरे लावलं. आणि मग त्याच्यानंतर मग म्हटलं आता त्याला वाईज पावडर वगैरे लावावी नाही का. तर आद्विकची अशीच खूप असं सकाळी खूप जास्त ताप देतो. मी त्याला बघत बघत कसे तरी फास्टमध्ये कामं वगैरे असतात माझ्या रुटीनचे मी सगळं आवडते. त्याच्यानंतर मग मी तर बघा आद्विक कसा ओरडतोय बघा. किती म्हणजे किती लय त्रास देतो अहो माहिती आहे का आद्विक. तर तुम्हाला तुमचं बाळ ताप देतं का तर ते नक्की मला सांगा. मग मी आद्विकला कसं तर शर्ट वगैरे आहे ते मी घातलेला. मग नंतर मस्तपैकी तो रेडी झाला ना. आता फक्त आद्विक बघा आता कसं नौटंकी कॅमेरामध्ये बघून चाललेले. मी बघा कसा हिरो दिसतोय ना. तर असं कॅमेरामध्ये बघा कसं असं इकडं तिकडं बघत होता. मग त्याला खायला चारलं. तर म्हटलं पहिलं त्याला खायला चारावं मग बाकीचं सगळं काय आहे ते बघावं. मग त्याला मी ॲपल आहे ते मिक्सरला म्हणजे कुकरला शिजाय घातलेलं. त्याच्यानंतर मिक्सरला त्याची ग्रेव्ही करून मी त्याला चारलेलं. तर ह्याची रेसिपी मी नेक्स्ट टाईम नक्की बनवेन. मग नंतर एक अंडंसुद्धा त्याला मी सकाळी मॉर्निंगला अंडं आणि खिरं वगैरे असते त्याला गाजर किंवा रता वगैरे असं खूप सारं असं काय नो बाय मी आद्विकला करून घालत असते. तर ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवेन. तर नंतर आद्विक आजारी होता त्याच्यामुळे मी त्याला औषधं पाजायला घेतलेली. आणि माझ्यासाठी सिरियसली खूप मोठा टास्क असतो. त्याला आता खिडकीमध्ये बसायचं होतं आद्विकला. तर त्याच्यानंतर मग बाग कसा कॅमेऱ्यात बघून हाय बाय चाललेलं आद्विकचं. तर म्हणजे एवढी त्याची नौटंकी असते ना की बापरे, जे बोलायचंच काम नाही खूप जास्त प्रमाणात. मग त्याला औषध पाजणं हा माझ्यासाठी खूप मोठा फ्रेंड्स टास्क असतो. पण औषध हे पाजणं तर खूप महत्त्वाचं होतं, कारण त्याची तब्येत खूप जास्त म्हणजे खराब होती. म्हणजे कशामुळे येतं त्याला दात वगैरे येत होते. त्याच्यामुळे त्याचा ताप उतरायचं नाव घेत नव्हतं आणि कफ वगैरे सुद्धा त्याला जास्त प्रमाणात झालेलं होतं. त्याच्यामुळे मग मला औषधं पाजायची होती. त्याच्या पप्पांना मी बोललेले होते, पण त्याचे पप्पा काय माझं ऐकलं नाही. पप्पा तसेच त्यांच्या कामानिमित्तानं ते बाहेर निघून गेले. मग मला औषधं तर पाजावी तर लागणार होती आद्विकला. त्याच्यामुळे मग मी टोपणात औषधं वगैरे सगळी आधी फर्स्टला मी ओतून वगैरे औषधं घेतलेली. कारण म्हटलं एक होता मग हे करा तर म्हटलं टाईम निघून जाणं मग परत आधी चिडचिड करेल. मग म्हटलं औषधं एकदम त्याला पाजून घ्यायची, म्हणजे कसं टाईम लगेच फास्टमध्ये तर औषधं वगैरे आहेत तो पिऊन मोकळा होईल. मग मी कशी तर औषधं पाजली. मग कसे तर जबरदस्त तसं टोपण तोंडात ओतलं. पण औषध 5 मिली असल्यामुळे त्याच्या तोंडामध्ये बसलेलं नव्हतं. आणि मग त्याच्यामुळे कसं तर मी तोंडामध्ये ओतलं मी त्याचं औषध. मग काय आधीचं चालला मामा आणि बाबांनी तोंड कसं वाकडं झालं. आणि मग आता घोड्याला तो पॅन्ट घालत होता. तर घोड्याला ती पॅन्ट बसणार आहे का तुम्ही सांगा. मग त्याला लाथ मारतोय. मग घोड्याला लाथ मार झाला. मग तो स्वतःला चडी घालायला बघतो. आता ती त्याला बसणार आहे का. तर मग नंतर मी म्हटलं आधी तुला बसेल का रे ती चडी. तर माझ्याकडे बघायला लागला आणि लागला हसायला. मग त्याला किती हसायला आलं, कारण त्याला पॅन्ट घालायलाच येत नव्हती. आणि मग नंतर मग काय पप्पा आले. मग पप्पांपाशी बसला. मी आपली मॉर्निंग म्हणजे सकाळी 11-12 दरम्यान मी भेळ वगैरे खात होते. मग टोपण तसं डब्या तसं राहिलं. मग पप्पा झोपाय गेलं तर पप्पाच्या पोटावर जाऊन आद्विक उड्या मारायला लागला. एवढी जास्त प्रमाणात आद्विकची मस्ती वगैरे चालूच असते. ते काय संपायचं नावच घेत नाही.
तर हा माझा माहिती आहे का फर्स्ट मिनी ब्लॉग एवढा लॉंग कसा आहे. तर माझ्या असेच आद्विकचे नवीन नवीन व्हिडिओज वगैरे पाहण्यासाठी नक्की आमच्या पेजला फॉलो करा. असेच आद्विकचे खूप इंटरेस्टेड आणि आद्विकचे रोजचेच नखरं रोजचे त्या सगळ्या गोष्टी आद्विकचं डेली रुटीन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यावरती बघायला भेटतील. आणि तुम्ही तर बघतच आहात की किती आद्विकची मस्ती असते, किती काय तो धिंगाणा. मग आता काय पप्पा बाहेर चाललेले त्याच्यामुळे लागलेला पप्पांच्या मागं. पण आता पाऊस तर बाहेर येत होता त्याच्यामुळे पप्पांनी त्याला काय नेलेलं नाही आहे. आणि पावसाचं वातावरण एवढी हे आहे ना की त्याच्यामुळे आद्विकला खूप दिवस झालं कुठं बाहेर वगैरे फिरायला आम्ही नेत नाही, कारण ऑलरेडी त्याची तब्येत नीट नाही आहे. त्याच्यानंतर मग काय पप्पाने घेतलं उचलून कसं तरी. मग आद्विकच्या पेजला नक्की